नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश शिंदे लातूरकर, हरीश लातूरकर अकॅडमी या स्कॉलरशिप व च्या तयारी करणाऱ्या ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत दशमान परिमाणे डेसिमल क्वांटिटीजचा पार्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, ही एक मेट्रिक सिस्टीम आहे. ही डेसिमल क्वांटिटीज ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला 3 क्वांटिटी पहिल्यांदा मेजर करायच्या आहेत. त्या म्हणजे लेंथ, वेट आणि कॅपॅसिटी ऑफ कंटेनर. लेंथ म्हणजे लांबी, वेट म्हणजे वजन, कॅपॅसिटी ऑफ कंटेनर म्हणजे धारकता. म्हणजे द्रव्यमापन म्हणजे एखादी द्रव आहे, एखादी लिक्विड आहे. लिक्विड मोजण्यासाठी जे कंटेनर वापरतो, त्या कंटेनरची कॅपॅसिटी. म्हणजे एखादं द्रवमापन आहे, द्रवमापनासाठी जी आपण वस्तू वापरतो, त्याची धारकता आपल्याला मोजायची आहे. हे मोजत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपण काल सुरुवात केली होती. कालच्या पहिल्या भागामध्ये एकदम बेसिक बेसिक पासून आपण गेलो होतो. प्रत्येक गोष्टीची आपण चर्चा केली होती. बरोबर आहे. प्रश्न उत्तर सुद्धा आपण घेतली होती सुरुवातीला. एकदम डिटेलमध्ये गेलो होतो. आज थोडंसं आपण स्पीड घेऊया. आज थोडंसं आपण काय घेणार आहोत? स्पीड घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा 1 मीटर. आता जे विद्यार्थी आज पहिल्यांदा जॉइन झाले आहेत, असे पण काही विद्यार्थी असू शकतात, जे कालच्या तासाला नव्हते व आज त्याचा पहिला तास असेल, असे पण विद्यार्थी असतील कदाचित या मीटिंगमध्ये. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांना जर समजत नसेल तर रेज हँड तुम्ही दाबू शकता. तुम्हाला थोडक्यात समजावून सांगू शकतो परत एकदा. ठीक आहे. आता बघा 1 मीटरचं एक डेसिमीटर करायचंय. 1 मीटरचं काय करायचं बघा, एक डेसिमीटर करायचंय. 1 डेसिमीटर मी कसं करणार 1 मीटरचं? तर 1 डेसिमीटर, इंग्लिशमध्ये पण डेसी म्हणतात, मराठीत पण याला डेसिमीटरच असं म्हणतात बरं का. डेसिमीटर. 1 डेसिमीटर. 1 डेसिमीटर करायचं असेल तर कसं होतं? तर बघा 1 मीटरचं 1 डेसिमीटर बरोबर किती मीटर? 1 डेसिमीटर बरोबर 110 मीटर. 110 मीटर. 1 डेसिमीटर बरोबर काय असतं? 110 मीटर असतं. विद्यार्थी मित्रांनो, 110 म्हणजे काय असतं? 110 ला जर आपण पॉइंटमध्ये लिहिलं तर आपल्याला असलं 0.01 मीटर. आता बघा ही कसली पद्धती आहे रे? ही डेसिमल पद्धती आहे. बरोबर आहे. ही दशमान पद्धती आहे. हे बघा मीटरच्या उजव्या बाजूला जर गेला तर एक 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 शून्य वाढत गेलं होतं. या मीटरच्या तुम्ही ह्या इकडल्या बाजूला गेला तर एक एक दशांश तुमचं वाढत जाणार आहे. हा तुमचं काय वाढत जाणार आहे? दशांश तुमचं वाढत जाणार आहे. मग पुढे आहे सेंटीमीटर. सेंटीमीटर 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 म्हणजे काय असणार आहे? 110 100 मीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर 0.01 मीटर. ही जी मी लिहिलंय ना, हे काय लिहिलंय मी? 1 सेंटीमीटर बरोबर 0.01 मीटर. जर ह्याचं उलटं केलं 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर होतात. ते उलट्याचं कन्व्हर्जन कसं आहे त्याचे आपण उदाहरण बघणार आहोत. उदाहरण त्याचे आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर तुम्ही इथे वेगळंच लिहिले 0.01 मीटर लिहिले. अरे विद्यार्थी मित्रा, इथे मी काय लिहिलंय? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 मीटर असं लिहिलंय मी. म्हणजे 1 सेंटीमीटरची व्हॅल्यू काय मीटरमध्ये ते लिहिलंय मी. कळतंय का मी काय म्हणतोय? मानसाला कळत असेल तर तुमची व्हिडिओ मी पाहतोय कंटिन्युअसली. 173 विद्यार्थी जॉईन आहेत. जवळपास 173च्या 173 व्हिडिओ ऑन ठेवा. आणि तुमची व्हिडिओ मी पाहतोय. तुम्हाला समजत असेल तर तुमचे गदागदा माना हलवा. मानव मोडणार नाही याची काळजी मात्र घ्या तुम्ही. माझा थोडा आवाज बसलेला आहे. कारण शाळेत पण शिकवायला सुरू झालेलं आहे. आणि कालपासून मी शिकवतोय कंटिन्युअसली त्यामुळे माझा आवाज थोडा बसलाय बरं का. आवाज ऐकू येतोय ना माझा? ठीक आहे. हा. किरण उंबासे काय रे रिझाईन केलंय? सर जरासं बाजूला सरकता का हो? लिहून घ्यायचंय का? हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा बेटा शेवटी. शेवटी स्क्रीनशॉट काढून घ्या. हा हा सिद्धी. हा सर ते सेंटीमीटरचं थोडं परत सांगा. हा सांगतो. इकडे बघ सिद्धी. आता मी काय लिहिले ते डेसिमल पद्धत आहे बरोबर आहे. तर हे हम्म. मीटर डेकामीटर हा मीटर डेकामीटर हेक्टोमीटर किलोमीटर इकडे जाताना मीटरच्या डेकामीटर एक एक शून्य वाढत गेले बघा. गेलंय का?
हा इथे काय होतंय, इथे छेदामध्ये वाढत म्हणजे दशांश मध्ये वाढत जाते, दशांश अपूर्णांकामध्ये. कशात वाढत जाते? दशांश अपूर्णांकात जाते. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा पहिल्यांदा काय होतं, 0.1 मीटर होतं. 1 डेसिमीटर बरोबर. मी आज उदाहरणं शिकवत नाही. उदाहरणाला तुम्ही कन्फ्युज होऊ नका. उदाहरणं मी तुम्हाला खूप छान पद्धतीने घेणार आहे. मी जो चार्ट लिहितोय त्याच्याकडे लक्ष द्या फक्त. तुम्ही उदाहरणाला मिसअंडरस्टँड मध्ये करू नका फक्त. ठीक आहे. 1 डेसिमीटर बरोबर किती मीटर? 0.1 मीटर. बरोबर आहे. आता मी मग उजवीकडे गेलो. डेसीच्या पलीकडे काय आहे? सेंटी आहे. मग 1 सेंटीमीटर किती मीटर? 0.01 मीटर. दशांश अपूर्णांक कितनं वाढलं बेटा? सुद्धी कितनं वाढलं दशांश अपूर्णांक? इथं एका अंकानंतर दशांश होतं. इथं 2 अंकानंतर दशांश आहे. बरोबर का नाही? हा, माईक म्यूट कर सिद्धी. हा, त्यात 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर, मिलीमीटर, मिलीमीटर. त्याला लिहावं लागेल 1/100, 1/1000. म्हणजेच थोडस मी व्यवस्थित लिहितो परत एकदा पुसून, जागा कमी आहे इथं. 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर, मिलीमीटर म्हणजे 1/1000 मीटर. 1/1000 मीटर म्हणजे किती असणार आहे? दशांश अपूर्णांकामध्ये 0.0001 मीटर. ओके, येते लक्षामध्ये? हा, कळतंय का? तुम्ही उदाहरण उदाहरण आपल्याला खूप छान पद्धती शिकवायचं. मी आज फक्त उदाहरण घेणार आहे. पुस्तकातले उदाहरण नाही घेणार ना मी आज. आज मी पुस्तकातली उदाहरण घेणार नाहीत. तुम्हाला मी आज एक रेकॉर्डिंग क्लास पाठवला. 8वीच्या विद्यार्थी, 7वीच्या विद्यार्थी नाही पाठवलं मी. 8वीच्या मुलांना पाठवलंय. त्याच्यामध्ये 19 स्वाध्याय सोडून दिलाय. ते उदाहरण समजले का बेटा तुम्हाला? समजले ना चांगली? बघितलंय त्याला समजले असेल. ज्यांनी बघितलंच नाही त्याला समजलंच नसेल. है की नाही? ओके. हा, आता बघा तसं ग्रॅमचं, हा डेसिमीटर तसं काय असणार आहे? डेसिग्रॅम, डेसिग्रॅम सेम. ठीक आहे. मग किती? 1 डेसिग्रॅम बरोबर किती मीटर? 1 डेसिग्रॅम म्हणजे 1/10 मीटर म्हणजेच 0.01 मीटर. 1 डेसिग्राम इज इक्वल टू 0.1 मीटर, सॉरी 0.1 मीटर. काय असणार आहे? 0.1 मीटर. फॉन्ट थोडा मोठा घेतो मी म्हणजे तुम्हाला दिसेल चांगलं. ठीक आहे. त्यानंतर 1 सेंटीग्रॅम, 1 सेंटीग्रॅम, 1 सेंटीग्रॅम, 1 सेंटीग्रॅम. 1 सेंटीग्रॅम म्हणजे किती मीटर? सॉरी, 1 सेंटीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आपण कसं जातोय माहितीये का? असं जातोय. 1 सेंटीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 सेंटीग्रॅम म्हणजे 1/100 मीटर, 100 ग्रॅम, 1/100 ग्रॅम. 1 सेंटीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1/100 ग्रॅम म्हणजे किती? 0.01 ग्रॅम. तसंच मिलीग्रॅम. 1 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1/1000 ग्रॅम, 1/1000 ग्रॅम इज इक्वल टू 0.001 ग्रॅम. हे ग्रॅमचं. तसंच लिटरचं. डेसिलिटर, डेसिलिटर, 1 डेसिलिटर इज इक्वल टू हाऊ मेनी लिटर? 1 deciliter is equal to how many liter? 1 deciliter is equal to 1/10 liter is equal to 0.1 liter. सेम तसंच 1 centiliter, 1 centiliter, 1 centiliter is equal to how many liter? 1/100 liter means what? 0.01 liter. त्याच पद्धतीनं 1 मिलीलिटर, 1 मिलीलिटर, 1 मिलीलिटर इज इक्वल टू व्हॉट? 1/1000 लिटर इज इक्वल टू 0.001 लिटर. आता हा जो चार्ट आहे ना, हा चार्ट ज्या पद्धतीने मी तयार केलाय त्या पद्धतीने लिहिलंय. प्रत्येक प्रश्न आपला या पद्धतीने नाही चालणार बेटा. तर प्रश्न कसे सोडवायचे? आता लगेच मी प्रश्न सोडवायची तयारी करणार आहे आणि प्रश्न सोडवून घेणार आहे तुमच्याकडून. ठीक आहे. प्रश्न म्हणजे पुस्तकातले प्रश्न नाहीये. तर कन्व्हर्जन कसं करायचं? सेंटीचं हेक्टोमीटर कसं करायचं?
कळतंय का मी काय म्हणतोय ते? व्हिडिओ आणि सगळ्यांचे व्हिडिओ मी पाहतोय. हा, मी सांगितलं हा 500 मिली इज इक्वल टू हाऊ मेनी किलो लिटर. कळतंय सर रिपोर्ट आहे. किंवा मी असं म्हटलं की 1000 हेक्टोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. म्हणजे 1000 हेक्टोमीटरवर किती सेंटीमीटर. हे जे कन्व्हर्जन आहे हे कन्व्हर्जन आपल्याला शिकायचं आहे. हे चार्ट लिहिला असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या बेटा. मी बाजूला झालोय. मी बाजूला सरकलोय. तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट करून घ्या. आणि हा जो चार्ट आहे तो 8वी स्कॉलरशिपच्या नवनीतच्या पुस्तकामध्ये पण हा चार्ट आहे बघा. आहे का मुलांना? 8वी स्कॉलरशिपच्या नवनीतच्या पुस्तकातून हा चार्ट आहे. तो चार्ट मी शिकवला. तुम्ही कन्फ्युज होऊ नका. तर तुम्हाला मी कन्व्हर्जन शिकवतो. आपलं कन्व्हर्जन लय भारी आहे बेटा. टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक पट्टी लक्षात ठेवायचं. हा, तुझे डाऊट्स असतील तर आपण ते डाऊट्स घेऊया. रेज हँड आलेच वाटतं कोणाचं. हा देवांशीष बेटा. काय डाऊट आहे तुझा? सर 1 मिनिट सरकता का? स्क्रीनशॉट घ्यायचाय. घे घे. देवांशीष स्क्रीनशॉट घे. देवांशीष तुला मी ग्रुपला ऍड केलंय बेटा. ठीक आहे. आणि तुझं ऍपचं पेमेंट कसं झालं मी बघतो. तू स्क्रीनशॉट घेईपर्यंत चेक करूया. ओके. ओके. हा हा. ओके. देवांशीष तुला मी व्हॉट्सअपला काही मेसेज पाठवतोय. त्या मेसेजची मला त्या पद्धतीने कर. तुझं ऍप चालू व्हायचं आहे अजून. कळलं का? हा. चला. स्क्रीनशॉट घेतलाय? मी थांबतोय स्क्रीनशॉट गेल्यावर. ह्याच्यावर काही प्रश्न असेल तर विचारा. ह्याच्यावर काही प्रश्न असेल तर. हा जयेश बेटा. हा काही प्रश्न आहे ह्याच्यावर तुला? सर तुम्ही मला ऍड केलात का ग्रुपवर? नाही ग्रुपमध्ये केलं बेटा. करतोय बेटा. मला Add मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेव. तुला हो सर स्क्रीनशॉट पण टाकले. हा हा. आता अजून मेसेज कर. मी करतोय. ऍड करायचं राहिले तुला. आता हे जे शिकवलं आहे ह्या चार्ट संबंधी काही प्रश्न असेल तर विचारा. म्हणजे आपल्याला पुढच्या म्हणजे प्रश्नाकडे जाता येईल आता. ओके. काही प्रश्न नाही याच्यावर. आपण पुढे जाऊया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो. आता एक पट्टी लक्षात ठेवायची. एक डेसिमल डेसिमल स्केल लक्षात ठेवायची. डेसिमलची स्केल लक्षात ठेवायची. एक डेसिमल एक दशमानाची पट्टी लक्षात ठेवायची. एक डेसिमलची स्केल लक्षात ठेवायची. ज्याला ज्याला ही डेसिमलची स्केल पाठ आहे त्याला दुसरं काही जरी पाठ नसलं तरी याची उदाहरण सुटणार आहे. ओके. सर कोणती पट्टी म्हणताय सर? तर बघा मी एक पट्टी करतो. या पट्टीवरच मी सगळे उदाहरण सोडवणार आहे. बघा मी सगळे उदाहरण या पट्टीवर सोडवणार आहे. मी इथं लिहितोय बघा. इथं मीटर असणार आहे सेंटरला. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीवर लिहून घ्या. मीटर. इथंच ग्रॅम आहे. मीटर ग्रॅम आणि लिटर हे कसे एकक आहेत रे? तर मीटर हे लेंथचं एकक आहे. मीटर हे जे युनिट आहे ते लेंथचे युनिट आहे. ग्रॅम हे जे युनिट आहे ते वेट वजनाचे युनिट आहे. लिटर जे आहे ते लिक्विडचे युनिट आहे. कॅपॅसिटी ऑफ कंटेनर ऑफ अ लिक्विड द्रव वस्तूचे एकक आहे. बरोबर आहे. आता बघा हे प्रत्येकाकडून बघा. प्रत्येकाची इकडे चालू काय असतं काय होतं रे? डेका डेकामीटर, डेकाग्रॅम, डेकालिटर. इज इट करेक्ट? करेक्ट आहे. हा. नंतर काय असतं रे? हेक्टो हेक्टो नंतर काय असतं रे? किलो. हे तुम्ही सुद्धा लिहा. मी जसं लिहितोय ना तसं तुम्ही सुद्धा लिहा. ओके. त्यात काय असतं इकडे सेंटी सेंटी. ओके. सेंटी सेंटी सॉरी सेंटी नाही देसी असते. देसी पहिल्यांदा. देसी देसी देसी. इंग्लिशमध्ये पण देसीच. मराठीत पण त्याला देसीच म्हणतात. आणि सगळे इंग्लिश नाव आहेत बरं का. हे मराठी नाव आहेत. सगळे इंग्लिशमध्ये नाव आहेत. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी म्हणजे सर तुम्ही मराठीत लिहिता याचं इंग्लिशमध्ये नाव काय? तर हे सगळे नावच इंग्लिशमध्ये आहेत बरं का. देसी. नंतर आहे सेंटी सेंटी. नंतर आहे मिली. आता आपण काही सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया. की इझी क्वेश्चन्स आपण घेऊया. इझी क्वेश्चन्स घेऊया. थोडस मी इकडला लाईट बंद करतो. बघूया कसं दिसतंय. छान दिसतंय ना आता पहिल्यापेक्षा. इकडे कोपऱ्यात थोडे दिसत होतं. हा माझा चेहरा जरी काय दिसला पण बोर्डवरती छान दिसतंय ना.
बोर्डवर प्रकाश पडायचा, बोर्डवर प्रकाश पडत होता. ओके, हा, बस बस आले रिएक्शन तुमच्या थंबच्या. ओके, लक्ष शिकवण्याकडे द्या. हो, मान ऋतुराज, मानमोडे ऋतुराज. हा. हा, ठीक आहे. हा, आता बघा, आता एक सोपं, आता तुम्हाला एक उदाहरण, तुम्हाला सोपं माहित असेल, तुम्हाला एक उदाहरण माहित आहे. हा, हर्षद शिंदे तुला माहित असणार आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. ओके, हे सगळ्यांना माहित आहे ना सगळ्यांना. सगळ्यांना हे पाठ पण असणार आहे. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग हे स्केलचं सांगा ना, ही जी डेसिमल स्केल आहे, ही जी दशमान पट्टी आहे, या दशमान पद्धतीने सोडवायचं. आता मला मला काय करायचंय, 1 किलोग्रॅम बरोबर डॅश डॅश ग्रॅम कडे जायचंय. बघा मी मांडणी कशी करतोय. सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. बघा, घरामध्ये कोणी खात असेल, पित असेल, भावाला बहिणीला बोलत असेल, घरामध्ये आई बाबाच्या गप्पा लक्ष असेल, घरामध्ये सिरियल चालू असेल, सिरियल लक्ष असेल, सर्वांनी लक्ष माझ्याकडे द्या बेटा. ओके, सर्वांनी लक्ष माझ्याकडे द्या. सर्वांचं लक्ष आहे ना. हा, आता बघा, मी सोपं उदाहरण जे तुम्हाला पाठाचे करून सुरू करतो बरं का. आता मग 1 केली ही केजी, ही केजी म्हणजे काय, किलो. केजी म्हणजे काय, किलोग्रॅम. किलोग्रॅम कुठे बसायचं, इथं बसायचं, किलोच्या खाली 1. माझी रेल्वे गाडी कुठपर्यंत न्यायची रे, माझी रेल्वे गाडी ग्रॅम पर्यंत न्यायची. ग्रॅम इथं आहे बघा, ग्रॅम इथं आहे. ओके, ग्रॅम पर्यंत न्यायचे. ग्रॅमला 1 शून्य, बाकीचे डबे भरून काढा, 1 2 शून्य 3 शून्य. आणि किती झाला हा आकडा, 1000. 1000 1 केजी इक्वल टू 1000 ग्रॅम. कळालं का, रेल्वेचे डबे कसे जोडायचे, कळालं का तुम्हाला. एक सोपं तुम्हाला माहित असतं उदाहरण घेतलं. कळालंय का. मान हलवा, गदा गदा गदा, देवा दर्शन, कळालं का. ओके 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 ओके. आता हे सोपं उदाहरण थोडस आता डिफिकल्ट करत जातो मी. लिहून घ्या बरं का, प्रत्येक गोष्ट लिहून घेत चला. हं. आता हे पर्टिक्युलर करायचं, ह्या पट्टीवर लिहिताना पेन्सिलनं लिहा. पेन्सिलनं लिहा म्हणजे प्रत्येक वेळेस मग पट्टी लिहायला लागणार नाही ना. ते पेन्सिलनं खोटं खोडून पुन्हा दुसरं एक्झाम्पल त्याच्यात करता येईल ना तुम्हाला. बरोबर का नाही. मी बोलतोय ते समजतंय का. ही जी मी कसं करणार, हे माझ्यापाशी इरेजर आहे, हे बघा. इरेजरने मी हे पुसणार असं. मी पुसलं, ही स्केल माझ्यापाशी तयार झाली परत. मग तुम्हाला असं इरेजर पुसायचं, पेन्सिल लिहा ना तुम्ही. ह्याच्यावर, ह्या स्केलवर, ही जी डेसिबल स्केल आहे, या डेसिबल स्केलवर सगळे एक्झाम्पल आजच्या आपल्याला सॉल्व्ह करायचे. आजचा सगळा तास ह्याच्यावर असणार आहे. ह्याच्यावर उड्या मारायच्या आपल्याला, ह्याच्यावर नाचायचं, ह्याच्यावर डान्स करायचा आहे, ह्याच्यावर सोबत खेळायचंय आपल्याला. ओके, त्यासाठी काय करायचं, हे पेन्सिलनं लिहा बेटा. ती डेसिबल स्केल तुमच्या वहीमध्ये पेन्सिलनं लिहा. किंवा डेसिबल स्केल पेननं लिहिली तर त्याच्या खालचे जे उदाहरण आहे ते पेन्सिलनं लिहा. म्हणजे ते खोडता येतील आणि पुढच्या वेळेस पण तुम्हाला तीच डेसिबल स्केल वापरता येईल. आता थोडंसं आपण अवघड कडे जाऊया. थोडंसं अवघड कडे जाऊया. 1 किलोमीटर इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. 1 इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर. आता बघा, आता मी शिकवतोय बेटा, तुम्हाला उत्तर येते, मी सोप्याकडून जातोय, बऱ्याच मुलांना उत्तर येतील. रेझाईट करू नका, मी विचारणार नाही तुम्हाला उत्तर. हा, लक्ष द्या शिकवण्याकडे. आता काय 1 किलोग्राम, हे स्टेशन कोणतं आहे रे, हे स्टेशन किलोमीटरचं आहे, किलोमीटर. आता मीटर ग्रॅम लिटर ह्या तिन्हीपैकी कोणती एक क्वांटिटी येईल, कोणतेही एक युनिट येईल. मीटर तर युनिट येईल, ग्रॅम तर युनिट येईल, किंवा लिटर तर युनिट येईल. युनिट म्हणजे एकक. ओके, 1 किलोमीटर कोणतं स्टेशन आहे, 1 किलोमीटर. तर हे जे 1 आहे ते किलोमीटरच्या स्टेशनला घेऊन बसवा. हे बघा, बसलं बघा किलोमीटर स्टेशनला घेऊन. कुठपर्यंत जायचंय, सेंटीमीटर पर्यंत जायचं. सेंटीला शून्य लावा, मधले डबे भरून घ्या. 1 2 3 4. आता 1 वर किती झिरो झाले, 5 झिरो. इथं लिहा 1 0 0 0 0 0 0. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 किलोमीटर इज इक्वल टू व्हॉट, 1 लाख सेंटीमीटर. सोप्याकडून आपण अवघडाकडे जातोय. मी सोप्याकडून सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, सोप्याकडून तुम्ही म्हणता सर इतकं सोपं आहे का. अरे, हे मी 5वीच्या मुलांना शिकवायचो, 5वी स्कॉलरशिपला. 3रीच्या मुलांना, 4थीच्या मुलांना शिकवायचोय. अरे, तुम्हाला जर अगोदर शिकवलं असेल 4थी 5वी, तर तुम्हाला येत असणार आहे नक्कीच. तुम्हाला सुद्धा येत असणार आहे. तुम्हाला जर कोणी तुमच्या शिक्षणाने शिकवलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा ते येत असेल, पण शिकवले नसेल तर तुम्हाला एकदम अजून सोपं जाईल. ओके, हा, चला हे लिहून घ्यायचं. हे प्रत्येक एक्झाम्पल लिहून, हे जे एक्झाम्पल आहे ते लिहून घ्यायचं.
ही खालची एक्झाम्पल ती लिहून घ्यायची. आता मी थोडंसं अवघडाकडे जातोय. मी प्रत्येक एक्झाम्पल थोडं थोडं अवघड करत जातोय बरं का. नेक्स्ट एक्झाम्पल 540 हेक्टोग्राम is equal to how many gram? थोडस बदल घेऊन जातोय. हा 500 पण ठीक आहे. तू सोडवता का? बस सोडव बरं. मी टायमर लावत नाही का? टायमर लावू? टायमर लावतो. बघूया किती वेळा सुटते. आपण ट्राय तर करूया किती जण. 30 सेकंड टायमर लावूया. बघूया. बऱ्याच माणसं रेझेंट आलेले आहेत ऑलरेडी. 30 सेकंदात आपल्याला जमलं पाहिजे उत्तर. आपल्या परीक्षेत 1 मिनिटाचा वेळ असतो. परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ असतो. परंतु आपण 30 सेकंदाची प्रॅक्टिस करत जाऊया. बघा किती मुलं सोडवतात. 7वीची मुलं सोडवतायत का? 8वीची NMSची मुलं सोडवतायत का? 8वी स्कॉलरशिपची मुलं सोडवतायत का? आपण चेक करूया. जवळपास 176 मुलं या झूम मीटिंगला आहेत. जे विद्यार्थी आज डेमोला जॉईन झाले असतील, डेमो जरी तुमचा असला, तर सुद्धा आज मी जितकं शिकवतोय तितकं तुम्हाला जमलं पाहिजे बरं का. हा, डेमोचे विद्यार्थी पहिल्याच दिवस आज पहिल्यांदाच जॉईन झाले आपल्या झूम मीटिंगला. असे पण बरेच विद्यार्थी असणार आहेत या झूम मीटिंगला. पहिल्याच दिवस त्यांचा असणार आहे. कदाचित त्यांनी व्हिडिओ बंद केला असेल, तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. बेटा तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. व्हिडिओ ऑन ठेवा तर चांगलं होईल बेटा तुम्ही. ओम नागणे, मयुरेश्वर, ऋग्वेद, तन्मय बनसोडे व्हिडिओ बंद करणारे नाव घेतोय मी. आदेश, साहिल, वेदिका, कापसे राधिका, ज्यांची व्हिडिओ बंद आहे त्याची नाव घेतो मी. समृद्धी, हर्ष चौधरी, समृद्धी सोनवणे, वरदराज पाटील, आदित्य, शिवाजी, नागणे. हा, #123 कोण आहे रे? मागच्या क्लासला रिमूव्ह केलं होतं. एआरटी क्लास मी त्याला रिमूव्ह करतोय. बेटा तुला नाव रिनेम करायचं अक्कल नाही. तुला नाव रिनेम भारी करता आलं. #123@gmail.com. तुला नाव रिनेम करता येतं भारी. तुला क्लासमध्ये थांबण्याची जागा नाही. तू नाव सांगतोयस का तुला रिमूव्ह करू? तुला आता मी इंग्लिशच्या क्लासमधून रिमूव्ह केलं होतं. तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली बेटा. तुझं नाव सांग, व्हिडिओ ऑन ठेव. नाहीतर मी तुला ह्या क्लासमधून पण रिमूव्ह करेन. #123@gmail.com. तुला अनम्यूटची रिक्वेस्ट मी पाठवली आहे. तू अनम्यूट कर, व्हिडिओ ऑन ठेव, नाव सांग, नाही तर मला तुला रिमूव्ह करावं लागेल. तुला 3 मिनिटाचा वेळ देतोय मी. 3 महिन्यापर्यंत तू व्हिडिओ ऑन केला पाहिजे. 1, 2, 3. तुला नाव रिनेम करतोय. त्याला बघा ना किती भारी नाव रिनेम केले. #123@gmail.com नाव रिनेम केलंय. मग तुला नाव हे रिनेम करायचं, तुझं स्वतःचं नाव टाकता येत नाही? तुला स्वतःला नाव नाही? तुझ्या आई-वडिलांनी तुझं नाव ठेवलं नाही? तर #123 नाव ठेवलं तुझ्या आई-वडिलांनी तुझं. तुझं जागा नाही. तू करत जाऊ नको क्लासमध्ये. रिमूव्ह करतोय मी तुला. आणि रिपोर्ट पण करतोय झूमला. रिमूव्ह केलं बघा त्याला. हा, व्हिडिओ बंद केलेले बाकीचे. भार्गवी सोमवंशी, व्हिडिओ नाही ऑन ठेवायचा. आदिनाथ, नाव घ्यावं लागतं प्रत्येक वेळेस. भूमी तू रेकॉर्डिंग क्लास करत नाही म्हणजे अभ्यास करत नाही. भूमी मांडवेकर घरी. भूमी कुठे गेली? भूमी अनम्यूट हो बरं. भूमी अभ्यास का करत नाही तू घरी? खेळण्याकडे लक्ष वाढले म्हणजे तुझं. भूमी व्हिडिओ ऑन ठेव, अनम्यूट हो. भूमी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सर परीक्षा चालू होती. कसं करते तू? तू रेकॉर्डिंग क्लास पण नाही करत आता. भूमी तुला वाटत नाही का तुझ्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, म्हणजे चांगला बदल व्हावा, असं वाटत नाही का तुला? परीक्षा चालू होती. संपली ना परीक्षा भूमी आता? काल स्कॉलरशिपची होती आणि आज NMMS ची होती. मग NMS कॉलेज पण तू अभ्यासच करत नाही, अशी तक्रार आहे तुझी माझ्याकडे. करते. बरं ठीक आहे. तुला तक्रार नाही आली पाहिजे बरं का भूमी. हम्म. चला आपण जाऊया. हा, तर आता उत्तर बरेच जण रेझाईन केलेले आहेत. जवळपास किती मुलांचं रेझाईन आहे त्याच्यामध्ये? खूप मुलांचं रेझाईन आहे उत्तर सांगण्यासाठी. तर आपण एका मुलाला विचारूया. आपण 7वीच्या मुलांना संधी देऊया 8वीच्या मुलांपेक्षा. 8वीच्या मुलं तर सांगतील, कारण त्याला रेकॉर्डिंग क्लास दिलेला आहे. त्याने रेकॉर्डिंग क्लास बघितलेला आहे. 7वीच्या मुलांना मी अजून रेकॉर्डिंग क्लास द्यायला सुरू केलं नाही बेटा. हा, तनिष्का चव्हाण सांग बेटा. तनिष्का चव्हाण, तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली.
तुझा माईक अनम्यूट कर आणि उत्तर सांग मला. हा बोल तनिष्का. सर 54,000 54,000 ग्रॅम. ग्रॅम. बर, तिचं उत्तर आहे. तिचं उत्तर मी इथे खाली लिहितो बरं का. बर, अजून एकाला उत्तर विचारूया आपण. अनुष्का घोरपडे सांगते का? अनुष्का घोरपडे ममदापूर. अनम्यूट हो अनुष्का. हा अनुष्का सांग बेटा. अनुष्काच गायब झाली. बर, हा गौरव धोबे सांग. गौरव धोबे. गौरव धोबे हा. 54,000 ग्रॅम. बर, ज्यांचं उत्तर 54,000 ग्रॅम आहे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. चुकलेलं आहे. ज्यांचं उत्तर 54 ग्रॅम आहे त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. मी मुद्दामच वेगळा टेस्ट दिलाय तुम्हाला सोडवायला सांगितले. 54,000 त्यांचं उत्तर सोडून ज्यांचं उत्तर आहे रेसेंट ठेवा. अर्णव जातो. 54,000 सोडून तुमचं उत्तर असेल तर रेझेंट ठेवा. बर बर बर, आता खूप रेझेंट कमी आले. ओके ओके, 54,000 इज द रॉंग आन्सर. बर, राजवीर सांग बेटा. राजवीर लिपारे 7वीचा विद्यार्थी सांग. सर 0.54. बर, 0.54 त्याचं उत्तर आहे. त्यांनी लोअर हँड करा. उत्तर चुकलेलं आहे. हा श्लोक जाधव तू सांग बेटा. श्लोक जाधव. हा श्लोक जाधव. अनम्यूट कर. हा बोल बेटा. 540 ग्रॅम. 540 ग्रॅम. 540 ग्रॅमचं उत्तर आहे. त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. 540 540 ग्रॅम इज द करेक्ट आन्सर. सर कसं काय हो? आता बघा इथे काय म्हणले तुम्हाला, 540 हेक्टोग्रॅम म्हटले. तर 540 आता कोणत्या ह्याच्यामध्ये काय असतो रे? हा युनिट प्लेस आहे, हा 10 प्लेस आहे आणि हा 100 प्लेस आहे. बरोबर का नाही? लोअर हँड करा सगळ्यांनी. आता उत्तर सांगितलं. उत्तर आहे आपलं 540. लोअर हँड करा सगळ्यांनी. सगळ्यांनी लोअर हँड करा. आता बघा, ही युनिट प्लेस आहे, हे 10 प्लेस आहे, ती 100 प्लेस आहे. बरोबर का नाही? मग युनिट प्लेस कुठे? आता हा युनिट प्लेस कुठे द्यायचं? युनिटला. युनिट म्हणजे एकक. 10 प्लेस म्हणजे डेका. 100 प्लेस म्हणजे हेक्टो. आपली ट्रेन झाली का रे? 5 पासून सुरू झाली, 0 ला एंड झाली. 1 हेक्टोग्रॅम 540 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू 540 ग्रॅम. इतकं सिंपल आहे. कळालं का? अजून काही जण कळालं नसेल मी अजून एकदा सांगतो. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो. आता बघा आपण काय शिकलो माहितीये का? इकडे बघा, मी इथे लिहिलंय बघा. इथे बघा, इकडे बघा. हे बघा, हे बघा, हे युनिट आहे, हे एकक स्थान आहे, हे 10 स्थान आहे, हे शतक स्थान आहे, हे हजार स्थान आहे, 1000 प्लेस आहे. लिहिलं होतं का नाही? आता इथं काय लिहितो तुम्हाला? अगोदर मी कशा संख्या दिल्या होत्या तुम्हाला? आधी फक्त 1 kg असं दिलं होतं. एक सिंगलचं दिलं होतं, सिंगलचं. ओके, आता 1 किलो म्हणल्यावर 1 किलो म्हणजे इथंच ना, इथंच 1 किलो ना. पुढे काही सांगितलं? पुढे काहीच नाही, आपण शून्य दिले होते. कळतंय का? 1 किलोच्या पुढे काहीच नव्हतं म्हणून शून्य दिले होते. पण इथं तसं सांगितलंय का? इथं आपलं काय सांगितलंय? 540 हेक्टोग्रॅम. मग काय करायचं? मग थोडं ट्रिक सांगतो, बरं हिंट देतो तुम्हाला. 540 असं दिलं असेल, तिथे 5 आहे, हे 5 इकडून सुरुवात. हेक्टोला 5 ठेवायचं, हे 4 डेकाला ठेवायचं, 0 ग्रॅमला ठेवायचं, आलं ग्रॅम पर्यंत. मग 540 हेक्टोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 540 ग्रॅम. नाही, सॉरी, चुकलं रे, चुकलं. नाही, 540 नाही, ही 54,000 करेक्ट आन्सर आहे. 54,000 करेक्ट आन्सर आहे. थोडंसं माझं कन्फ्युजन झालेलं आहे. मी करेक्ट करतो ते कन्फ्युजन. ओके, मी करेक्ट करतो. 54,000 इज द करेक्ट आन्सर आहे. माझंच कन्फ्युजन झालं. मला शिकवता माझं डोसकं भद झालं. माझं डोकं काय झालं? भद झालं. चुकलं. माझं मिसअंडरस्टँडिंग झालं. माझंच मिसअंडरस्टँडिंग झालं. मी करेक्ट करतोय. सगळ्यांनी आतापर्यंत मी मागच्या 1 मिनिटात जे सांगितलं ते विसरून जावं. मी आता नवीन सांगतो. काय सांगितलंय? काय होतं प्रश्न तुम्हाला? 540 ग्रॅम. 540 इथेच ठेवायचं, हेक्टरलाच ठेवायचं. 540 हे इथं स्टेशन ठेवायचं, इथंच. ओके,
540 काय करायचा, इथंच स्टेशन ठेवायचं, उत्कर्ष कुचेकर इथंच ठेवायचा, रिएक्शन देण्यापेक्षा शिकवण्याकडे लक्ष देईल. 540 जायचंय कुठपर्यंत तुम्हाला, ग्रॅम पर्यंत. कुठपर्यंत जायचंय, ग्रॅम पर्यंत. 540 शिवला, डेकाला 1 0, ग्रॅमला 1 0. बरोबर का? हा, मी ह्याच्या आधी जे सांगितलं विसरून जा, माझं थोडं कन्फ्युजन झालं होतं, त्यामुळे मीच चुकलो होतो. मी चुकल्याबद्दल तुमची माफी मागतो, पण मी जे बरोबर शिकवतोय त्याकडे लक्ष द्या. ओके, आता बघा 540 हेक्टोग्रॅम. हेक्टोग्रॅम स्टेशन कोणतं आहे रे, हे सगळं कोणतं स्टेशन आहे, हेक्टो स्टेशन आहे. कोणतं आहे, हेक्टो. त्या 540 हेक्टोला बसवा. 540 हेक्टो मध्ये बसला, डेकाला 0 द्या, ग्रॅमला 0 द्या. काय आलं बघा, उत्तरला 540. इथला 1 0, इथला 1 0, इथला 1 0, इथला 1 0. 54,000 ग्रॅम इज द करेक्ट आन्सर. 54,000 ग्रॅम इज द करेक्ट आन्सर. कळतंय का? मान हलवा कळत असेल तर. हा, तुला डाऊट असेल तर विचारा. माझं कन्फ्युजन झालं होतं थोडं सांगता म्हणून मीच चुकलो होतो. ओके ओके, होतं. मी माणूस आहे, मी पण कधी कधी चुकतो. असं नाही की मला सगळं येतं. हा, पण माझ्याकडे शिकण्याची वृत्ती आहे, मी शिकतो. मी चुकांमधून पण शिकतो. हा, विचारा कौस्तुभी नवले. हा, सर कौस्तुभी घरातल्या लोकांना शांत बसव. हा, बोल कौस्तुभी. सर म्हणजे जर राऊंड फिगर आली ना तरच आपण ती अमाऊंट एका ह्याच्यात घ्यायची मग पुढे 0 टाकायचे का? हा, तसं नाही करायचं. इकडे बघ आता, मी अजून एक एक्झाम्पल देतो, ह्यासारखं अजून एक एक्झाम्पल देतो. सेम असं एक एक्झाम्पल देतो, अजून तुम्हाला समजेल थोडस. सेम पॅटर्नचं एक एक्झाम्पल घेऊया. मी म्हटलं की 670 डेकाग्रॅम इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीग्रॅम. मीटर म्हणा, मीटर. आता बघ, हा, आता थोडस उत्तर सांगा का बेटा, मला कन्सेप्ट क्लिअर करूया. हा, कौस्तुभी अनम्यूट होतो 2 मिनिट तू. कौस्तुभी मला हा सांग, सर. हे जे 670 सांगितले, हे काय सांगितले कौस्तुभी, डेका सांगितले ना. कौस्तुभी रिप्लाय दे मला. तू अनम्यूट होऊ नको कौस्तुभी, ऑनच राहू दे. कुठे गेली तू, माझ्या रेज करायला थोडी थांबवा रे. कौस्तुभी मला सापडत नाही. हा, कौस्तुभी रिप्लाय दे, ऑन कर. हा सर. हा, 670 डेका. डेका मग कुठं आहे, मग 670 डेकाल आहे ना, ही डेका 670 ला डेका ठेवायचं. 670 डेका, बरोबर का? आपल्याला कौस्तुभी आपल्याला जायचं कुठपर्यंत, आपल्याला जायचंय सेंटीमीटर पर्यंत. सेंटीमीटरला 0, डेसिमीटरला 0, मीटरला 0. मग हा 670चा पुढे 3 0. तर 670 डेका इज इक्वल टू 6,70,000 सॉरी. सर अजून एक 0 येतो. हा, अजून 0 देऊया. 6,70,000 सेंटीमीटर. कळते कौस्तुभी? हो सर. हा, ज्यांचं उत्तर करेक्ट आले त्यांनी लोअर हँड करा, ज्यांचं हे उत्तर करेक्ट आले त्यांनी लोअर हँड करा. क्लिअर झालं का आता सगळ्यांना? आता मी डेसिमलचं घेऊ का, दशांश अपूर्णांकाचं घेऊ का? आता उलट, आता आपली रेल्वेगाडी डावीकडून उजवीकडे गेली होती, आता उजवीकडून डावीकडे जायचं का? हा, 15 मिनिटं शेवटचे. उजवीकडे डावीकडे जायचं का? अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे अजून क्लिअर होईल. माझं चुकल्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल, मीच चुकल्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण ते कन्फ्युजन दूर करा. हा, मी मला दुरुस्त केलं तसं तुम्ही सुद्धा तुम्हाला दुरुस्त करा. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. ओके, हा, प्रश्न आहे का कोणाला? प्रश्न आधी एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल तुमचे प्रश्न विचारा. सध्या बेटा तुम्ही लोअर हँड करा. प्रश्न विचारले रेज हँड करू नका उत्तर सांगण्यासाठी. ओके, समर्थ आवटे, यशराज मोहिते, चैतन्य घाले, लोअर हँड करा बेटा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक एक्झाम्पल घेऊया. थ्री 36 किलोमीटर इज इक्वल टू
डॅश 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 डेसिमीटर 36 किलोमीटर इज इक्वल टू डॅश डॅश डेसिमीटर. अजून परत आपली रेल्वे डावीकडून उजवीकडे जायचं आहे. पुढे आपल्याकडून जायचं डावीकडून उजवीकडे यायचं आहे. मग आपलं स्टेशन कोणतं आहे? किलोमीटरचं. आपलं स्टेशन कोणतं आहे? आपलं स्टेशन कोणतं आहे? किलोमीटरचं. 36 किलोमीटरला 36 बसला किलोच्या स्टेशनला बसला. किलोच्या स्टेशनला 36 बसवलं. आपल्याला डबे कुठपर्यंत यायचंय? आपल्याला डबे यायचे डेन्सी पर्यंत 0. सगळे डबे जोडून घ्या. 1 2 3 घेतले डबे जोडून 36 1 2 3 4 1 2 3 4 36 किलोमीटर बरोबर 3,60,000 मीटर. ज्यांचं हे उत्तर आले त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचं हे आन्सर आहे त्यांचं करेक्ट आहे लोअर हँड करा. आमचं बा माझ्याकडे येण्यासाठी गर्दा करतोय. त्याला माझ्यापाशी यायचं होतं मग इतका गर्दा करतोय. त्याचा गर्दा ऐकू येतो का तुम्हाला? तुझ्या सोरट ऐकू येतो का? तर माझ्याकडे यायचं असतं. बघ कसं शांत बसलाय. आणि मी घेत नव्हतो तर नुसता ओरडत होता. अरे चला आता आपण पुढे जाऊया. हा याच्यावर काही प्रश्न असेल तर विचारा. स्वरा शिवतेज वरद थोर काही प्रश्न आहे का? वरद थोर बेटा व्हिडिओ ऑन ठेव बेटा. आता उजवीकडून डावीकडे कुणाला पण जाता येतं. आता डावीकडून उजवीकडे कसं जायचं बघूया आपण. ओके चला. हा प्रश्न असेल तर रिझाईन ठेवा. समर्थ आवटे असं पहिलं रिझाईन नाही करायचं यशराज मोहिते. अरे तुम्ही काही बी केलं मला कळत तरी इथं. हा चला आता आपण उलट यायचं उलट. 100 milliliter is equal to how many liter? थोडं मी समजावून सांगतो. मी कोणालाही विचारणार नाही. आता आमच्या 8वीच्या मुलांनी रेकॉर्डिंग क्लास बघितलाय त्यांनाही जमलं कारण त्याला मी रेकॉर्डिंग क्लास शिकवलं होतं की नाही. तर बघा कसं करायचं. आता आपण काय करायचो मिलीलीटर सगळं स्टेशन मिलीलीटर थांबायचं का नाही. आता हे ह्याला काय करायचं ओके. आता ह्याला काय करायचं 100 मिलीलीटर आहे. मिलीलीटर स्टेशन आहे तर शेवटचा शून्य मिलीलीटरला ठेवायचा. शेवटचा शून्य काय करायचा मिलीलीटरला ठेवायचा. मग शेवटचा शून्य इथे ठेवला. हा दुसरा शून्य इथे ठेवायचा. हा एक इथे ठेवायचा. प्रत्येक स्टेशनला एक एक डबा सोडायचा. प्रत्येक डबा ठेवायचा. प्रत्येक स्केलला एक एक डबा ठेवायचा. बघा थोडस कन्सेप्ट वेगळी आहे इथं. ठीक आहे. हे बघा हा 0 इथे ठेवला. हा 0 इथे ठेवला. हा 0 इथे ठेवला. जायचंय कुठपर्यंत तुम्हाला? तुमचं शेवटचं स्टेशन काय लिटर आहे इथे जायचंय. मी इथे काहीच नाही म्हणून मी 0 लिहिला. बरोबर का नाही? आपलं शेवटचं स्टेशन काय आहे? लिटरचं स्टेशन शेवटचं आहे. आपण काय केलं हा 0 इथे ठेवला. हा 0 इथे ठेवला. हा 1 इथे ठेवला. जायचंय लिटर पर्यंत. मग लिटर पर्यंत जायचं मग पुढे काहीच नाही म्हणून मी 0 लिहिलं. हे लिहिलं का नाही? हे म्हणजे 0 1 0 0 आणि पहिल्या अंकानंतर ते शेवट जायचं 0.100. आता बघा 0.100 म्हणजे काय असतं 0.1 लिटर. कारण पॉईंटच्या पुढे किती शून्य त्याला व्हॅल्यू असते का? त्याला व्हॅल्यू नसते. ओके कळतंय का? लोअर हँड करा. ज्यांचं उत्तर करेक्ट असेल तर लोअर हँड करा. जर डाऊट असेल तर अजून एक एक्झाम्पल घेऊया. डाऊट क्लिअर एक सोपं एक्झाम्पल घेऊया. सोपं एक्झाम्पल जे सगळ्यांना माहित आहे. सगळ्यांना माहित असलेलं एक्झाम्पल घेऊया. आता बघा 1000 मीटर इज इक्वल टू डॅश डॅश
किलोमीटर. सोपं एक्झाम्पल घेतोय बघा मी, सोपं एक्झाम्पल घेतोय. हा. मी उत्तर विचारणार नाही, तुम्ही रेझाईन करू नका. की सोपं एक्झाम्पल काय घेतो मी तुम्हाला समजावं ही कन्सेप्ट, म्हणजे मी डबे कसे ठेवतो हे समजावं म्हणून सोपं एक्झाम्पल घेतोय. मग मी अवघड एक्झाम्पल पण घेणार आहे. ओके. आता बघा काय म्हणले, कोणत्या स्टेशन सुरुवात आहे, मीटरचं स्टेशन सुरुवात आहे. आता बघ उजवीकडे डावीकडे जातोय, काय डावीकडून उजवीकडे येतोय, कुणीकडे येतोय, डावीकडून उजवीकडे येतोय का नाही. मग डावीकडून उजवीकडे येत असताना मीटरचं स्टेशन आहे, मीटर सुरुवात आहे, ही 0 मीटरला ठेवा, हा 0 डेकाला ठेवा, हा 0 हेक्टरला ठेवा, हा 1 किलोला ठेवा. लास्ट स्टेशन कोणतं आहे, किलोच आहे. किलोला पोहोचलोय का रे, मी किलोला पोहोचलोय. म्हणजे लिहून काढा सगळं 1000. हा, पहिल्या पॉईंटने दशांश द्या 1.00. काय करायचं असतं आपल्याला, पहिल्या अंकानंतर काय करायचं असतं, दशांश द्यायचं असतं 1.00. मग काय आलं मीटर, 1.00 म्हणजे काय असणार आहे, 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. पॉईंटच्या पुढे शून्याला काही व्हॅल्यू असते का, पॉईंटच्या पुढे शून्याला काही व्हॅल्यू नसते, म्हणून 1 किलोमीटर. इज इट करेक्ट, समजते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. लोअर हँड करा उत्तर करेक्ट असेल तर तुमचं. आता थोडीशी अवघड बघूया. हा, लोअर हँड करा सगळ्यांनी. आता थोडीशी अवघड उदाहरणं बघूया, थोडस हार्ड बघूया. आता कदाचित तुमची चुकू शकते, तुमचं चुकावं असं देणार आहे मी. चला 500,460 डेसी मीटर इज इक्वल टू डॅश डॅश किलोमीटर. थोडं काय करायचं, उजवीकडून डावीकडे जायचंय का डावीकडून उजवीकडे यायचंय, डावीकडून उजवीकडे यायचंय. पहिलं स्टेशन कोणीकडे, डावीकडलं डेसी. डेसी इथलं हे 0 इथे डेसीला ठेवा, हे 6 इथे ठेवा, हे 4 इथे ठेवा, हे 5 इथे ठेवा. तुमचं फायनल डेस्टिनेशन काय, अंतिम स्थळ काय तुमचं, किलो आहे किलो. आपण किलोपर्यंत पोहोचलोय का बेटा, आपण किलोपर्यंत पोहोचलो नाही सर, अजून एक स्टेशन, एक डबा कमी पडलाय. मग एक डबा कमी पडला, मग इथे शून्य लावा ना, लावला शून्य. मग हे सगळं लिहून घ्यायचं 0, 5, 4, 6. पहिल्या अंकानंतर दशांश द्या, पहिल्या डिजिट नंतर काय द्या, डेसिबल पॉईंट द्या, पहिल्या डेसिबल पॉईंट द्या. सोपं आहे का अवघड आहे. हा, सांग प्रणाली बाबर, सोपं आहे अवघड आहे, प्रणाली बाबर. काय तुझ्या आईचं नाव आहे का बेटा, तुझं सोपं आहे का अवघड आहे सांग, अनम्यूट हो, तुला रिप्लाय दिलाय मी. बोल बेटा, सोपं आहे का अवघड आहे, बाबर बोल. बाबर मी तुला अनम्यूट केले, हा अनम्यूट होऊन बोल बेटा. हा बोल बेटा बाबर, सोपं आहे का अवघड आहे. 0.546. हा, सोपं आहे का अवघड आहे बेटा हे, सोपं आहे. सोपं आहे ना. बरं, थोडं अवघड घेऊ का अजून. घ्या की. हा, वरत थोडा समजतंय ना, वरत थोडा व्हिडिओ ठेव की बेटा, तू सृष्टी असं कसं व्हिडिओ बंद करून बसलीस. अरे वरत लगेच तू बंद केला व्हिडिओ. अरे चला आता पुढे, लास्ट एक्झाम्पल. उद्यापासून आपण डायरेक्टली स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले प्रश्न घेणार आहोत, विचारणारे जसे प्रश्न स्कॉलरशिप परीक्षा विचारतात ते प्रश्न आपण घेणार आहोत. आपलं बेसिक काल आणि आज संपलेलं आहे, अजून आपल्याला कागद, दस्ता, रिम हे पण बघायचं आहे. हा, लास्ट एक्झाम्पल आपण करूया. 7, 20 इज इक्वल टू डॅश डॅश सेंटीमीटर म्हणूया, इज इक्वल टू डॅश डॅश हेक्टोमीटर.
लास्ट एक्झाम्पल आहे आपलं आजचं. आज आपले बेसिक संपते या परिमाण या टॉपिकचं. उद्यापासून आपले स्कॉलरशिप मध्ये विचारले जाणारे प्रश्न आपण उद्यापासून चालू करतोय. सर हा बाबर सांग. 0.076. बर बघूया बाबाचं करेक्ट आहे का. 76 सेंटीमीटर. कोणत्या स्टेशनला सुरुवात आहे? सेंटीपासून सुरुवात आहे. सेंटीला 6 ठेवा. सेंटीला 6 ठेवलं. डेसीला 60 ठेवलं. जायचं कुठपर्यंत? हेक्टोपर्यंत जायचंय. हेक्टो इथपर्यंत बघा. मग मधले डबे कशी जोडायचे? मधले डबे जोडू 0 ना. 0 0 0. पैसे सगळं लिहा. 0 0 0 7 6. पहिल्या डिजिट नंतर पॉईंट द्या. काय उत्तर आहे तुमचं? 0.0076 हेक्टो मीटर. आन्सर. समजतंय का? गदा मान हवा समजत असेल तर ओके. हा इकडला लाईट बंद केल्यावर छान दिसते ना. हा इकडला म्हणजे बोर्डवरच छान दिसते का नाही. हा ते माझ्या लक्षात आलं. आज माझ्या लक्षात आलं कारण मी ब्राईटनेस असल्यामुळे ते लक्षात येत नव्हतं. ब्राईटनेस काल मी कमी केलाय आणि बऱ्यापैकी दिसतंय. बोर्डवरचं क्लिअर दिसतंय आहे का नाही. बोर्डवरचं क्लिअर दिसतंय ब्राईटनेस कमी केल्यामुळे. ओके हा ठीक आहे. 7वीच्या मुलांना मी आज एक पीडीएफ मी अनम्यूट करतो. तुमचे प्रश्न असेल तर आपण थोडक्यात घेऊया. 2 मिनिटाचा वेळ आपण घेऊया प्रश्नासाठी. प्रश्न टीचिंग बद्दलचे विचारा. ऍप बद्दलचे प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप करा. ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट फोन पेला केलेलं आहे, गुगल पेला केलेलं आहे, ऍपमध्ये केलं नाही, त्यांचं ऍप सुरू होण्यासाठी तुम्ही तुमच्या ऍपमध्ये रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर पासवर्ड मला पाठवावा लागतो. ते पाठवल्यानंतर तुमच्या ऍपचं ऍक्टिव्हेशन मी मॅन्युअली करत असतो. जर तुम्ही ऍपमध्ये पेमेंट केलं तर ऍप तुमचं ऑटोमॅटिकली चालू होतं. पण तुम्ही जर फोन पे गुगल पेला फी भरली असेल तर तुमचं ऍप ऑटोमॅटिक चालू होत नाही. ते चालू करावं लागतं. त्यासाठी मला तुमच्या हरीश लातूरकर अकॅडमीमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल नंबर पासवर्ड मला व्हॉट्सअपला पाठवतो. त्यासाठी कोणी कॉल करायचं नाही. सगळं व्हॉट्सअपला सगळं होतं. ठीक आहे. आता 2 मिनिटं सगळ्यांनी लोअर हँड करा बेटा. सगळ्यांनी लोअर हँड करा. उत्तराची लोअर हँड करा. मी सगळ्यांना अनम्यूट करतो. एक एक जण बोला. 2 मिनिटाचा वेळ आहे फक्त आपल्यापाशी. हा एक्सक्यूज मी सर. हा बोल बेटा. अरे सर बोल. कसं तुम्ही प्रश्नामध्ये दिलं की 76चं कसं करायचं, तसं जर पॉइंट मध्ये आलं तर काय करायचं? हा सांगतो. एक पॉईंटचं एक्झाम्पल घेऊया. एक पॉईंटचं एक्झाम्पल घेऊया. एक पॉईंटचं एक्झाम्पल घेऊया. मी म्हटलं 0.01 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश मीटर. ओके. पॉईंटचं एक्झाम्पल घेतोय. 0.01 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश मीटर. असं आलं पॉईंट मध्ये. पॉईंट मध्ये सेंटीमीटरला 1 लिहायचं. सेंटीमीटरला 1 लिहायचं. लिहिलं का? सेंटीमीटर लिहायचं 1 लिहायचं. किती अंकानंतर पॉईंट आहे रे? 2 अंकानंतर पॉईंट आहे. किती अंकानंतर पॉईंट आहे? 2 अंकानंतर. मग 1च्या खाली 1 घ्यायचं आणि 2 शून्य द्यायचे. काय करायचं? 2 शून्य द्यायचे. कळलं? बघा मी काय केलंय. 0.01 सेंटीमीटर कुठं आहे? सेंटीमीटरला. सेंटीमीटरला 1 लिहिलं. किती पॉईंट नंतर 0 आहे रे? 1 2 2 डेसिमल आहेत. आता हे बघा 0.01 याचा अर्थ काय असो? 1/100 केलं. 1/100 केलं. 1/100 चा आन्सर 0.01 येतं. बरोबर का नाही रे? अरे बरोबर का नाही? हा मग असं लिहिलं. मग 1/100 लिहिलं ना. हे असं लिहिलं की मग पहिल्यांदा आपलं स्टेशन ह्या खालच्या झिरो ह्या खालच्या छेद हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटर मधून सुरू करायचं. हा 0 हा 0 हा 1 कुठं आलो आपण? मीटर आलो. द्या पॉईंट. 1 मीटर. 1.00 म्हणजे 1 मीटर. कळतंय अरे? अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं याचं. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. विघ्नेश एखादं एक्झाम्पल घेऊ याचं. विघ्नेश्वरच. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ याचं. बोल नाही काय ना हे करतात. हा माईक मीठ ठेव बेटा. कोणाला माईक ऑन केलं बघा. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ पॉईंटचं. मी म्हटलं 0.001 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर. ओके. बघा काय आहे माझं एक्झाम्पल.
0.01 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर. कुठलं स्टेशन आहे? मीटर. मीटर कुठलं आहे? किलोमीटर लिहायचं आहे. मीटरला 1 लिहा. किती पॉईंट आहेत? 1 2 3. पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत. पॉईंट नंतर 3 डिजिट आहे म्हणून 1 वर किती झिरो द्या? 1 2 3. 1/100 1/1000 ची व्हॅल्यू आली. ह्याची व्हॅल्यू ही आली. मग आता जावा. हे 0 इथं द्या. हे 0 इथं द्या. हे 0 इथं द्या. हे 1 इथं द्या. इथं पॉईंट द्या. किती झालं रे? 1.000 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके. सर तुम्ही आता इथं 1 चं सांगितलं. इथं 1 सोडून जर काय आलं तर 1 सोडून जर काय आलं असेल, थांबा माझं सांगणं होऊ द्या माझं कंप्लीट. थोडं थांबा. आधी तुम्ही 1 चं समजावून सांगितलं सर. आता 1 नाही आलं. असं झालं 0.723 असं आलं तर कसं करायचं? बरोबर का नाही? अरे बरोबर का? हा. तर त्याचं पण उदाहरण बघूया आपण. त्याचं पण एखादं एक्झाम्पल बघूया. ओके. हे काय आलं का तुम्हाला? हॅलो सर, स्क्रीन दिसेना. काय झालं स्क्रीनला? मला दिसते ना. स्क्रीन दिसते बघ. हो सर. दिसते सर. ओके. हो सर. आता बघा, माझ्यापाशी पण मोबाईलवर क्लास चालू आहे. तुम्ही जसं मोबाईलवर जॉईन आहेत ना, तसं मी पण मोबाईलवर जॉईन आहे. सर मला ब्लॅक दिसते पूर्ण, काय दिसेना तुम्ही. हा, तुझ्याकडे प्रॉब्लेम असेल बेटा. तुझ्याकडे नेटवर्क गेलं असेल. हा, तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे, तू चेक कर. आम्हाला नको डिस्टर्ब करू. हा, कारण मी पण मोबाईलवरून जॉईन आहे. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम येईल ना. मी चालूच ठेवूया माझ्या समोर मोबाईल. आता बघा 0.723 सेंटीमीटर इज इक्वल टू डॅश डॅश हेक्टोमीटर. लास्ट एक्झाम्पल आहे आजचं. डॅश डॅश हेक्टोमीटर. ओके. आता कसं करायचं? सेंटीला ठेवा. सेंटीला काय ठेवा? हे ठेवा. आता 0.723 म्हणजे काय असणार आहे? तर 723 या पॉइंट नंतर किती डिजिट आहेत? 1 2 3 1 2 3 1 वर 3 डिजिट दिले. मग 723 ला सेंटीपेशीच ठेवायचं. 723 ला सेंटीपेशी ठेवायचं. किती झिरो? 1 2 3 1 2 3. जायचे बरोबर हेक्टोपर्यंत जायचंय. हेक्टोला अजून एक शून्य मार्गा वाढवलं. इथं पॉईंट द्या. दिलं. मग काय बघा 0.0000723 हेक्टोमीटर. कळालं का सांगा? कळालं का? हो सर. वाटल्यास हो. हा प्रकार उद्या एकदा जो स्टार्टिंगला आणि नंतर ठीक आहे. सर. तुमचे काही प्रश्न असतील तर 7 ते 8 वेळात तुमचे काही प्रश्न असतील तर 7 ते 8 वेळात कॉल करू शकता. ऍप बद्दलचे काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप मी काही 24 तास वापरत नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी रिप्लाय देत असतो. ठीक आहे. विचार मनस्वी. ह्याच्या अगोदरचा प्रश्न होता ना तो 54,600 डेसिमीटरचा प्रश्न होता ना तो ह्याच्या आधीचा. बर. त्याचं 5. प्रश्न सांग काय होता? 54,600 डेसिमीटर 54,600 डेसिमीटर बरोबर किती किलोमीटर? बघा आता 54,600 कुठून सुरू आलं? डेसी पासून. हे बघा डेसी. हे 0 इथं दिलं. हे 0 इथं दिलं. हे 6 इथं. हे 4 इथं. हे 5 इथं. ओके. कुठं आहे? स्टेशन लास्ट किलोला. पोहोचले किलोला. 5 पॉईंट द्या. 5.4600 म्हणजेच 5.46 किलोमीटर. कळते मनस्वी? हो सर. ओके. ठीक आहे. आपण थांबूया. 9च्या पुढे गेले आपला क्लास. 9 वाजून 4 मिनिट झालीत. आमचे मुलं वाट बघतायत माझी. त्यामुळे आपण थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला पण टाकू शकता. ओके. अजून रेकॉर्डिंग क्लास मी 7वीच्या मुलांना देत नाही. रेकॉर्डिंग क्लास फक्त मी 8वीच्या मुलांना देतोय.
7वीची मुलं आधी सर रेकॉर्डिंग क्लास कुठे बघू? अरे 7वीच्या मुलांना मी देत नाही. मी सांगितलं ना, माझं वाक्य ऐक ना पहिलेच तू आधी. 7वीच्या मुलांना मी अजून देत नाही. तुम्हाला देईन काही दिवसानं. तर ठीक आहे. चला आपण थांबूया. डबल शून्य नाही, एकच शून्य. ओके. अजून याच्याबद्दल काही डाऊट असेल तर उद्या अजून थोडं रिव्हिजन घेऊया याचं. उद्याच्या क्लासला थोडं रिव्हिजन करून मग पुढचे प्रश्न घेऊ. चालेल. जे विद्यार्थी डेमो बघण्यासाठी आले होते त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या बेटा.